जला दो पाकिस्तान, जला दो पाकिस्तान, जला दो पाकिस्तान, जला दो मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद जला दो पाकिस्तान, जला दो। या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। ज्यांनी हे कृत्य केलं त्याला शोधून काढून जन्माचे अद्दल घडवणं यासाठी जे जे सरकार करेल त्याच्यामध्ये देश ठामपणाने उभं राहील। आज आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली 2 मिनिटं उभं राहून द्यायची आहे। त्या सगळ्या कुटुंबियांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे आणि म्हणून अशा घटना घडू नयेत यासाठी तीव्रपणानं सरकारनं मुकाबला करण्याची आवश्यकता आहे। पहिल्यांदा आपण श्रद्धांजली वाहिली त्या मृतात्म्याला। काहीही निष्पाप आपल्या कुटुंबाला घेऊन त्या काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांचा ज्या पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली ती सगळ्या देशाला नव्हे तर जगाला चीड आणि संताप आणणारी आहे। काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचा तीव्र निषेध करत असताना आम्ही असा बदला घेऊ आणि सूड घेऊ की जगाला आठवण राहील असं प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। मला वाटतं संपूर्ण देश हा नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहील आणि हा सूड घेण्यासाठी किंवा ज्या पाकिस्ताननं जे कृत्य केलं असेल त्यासाठी सर्व नागरिक एकजुटीनं त्यांचं समर्थन करतील। तिघांनी मिळून गिरीश महाजनने जावं असं ठरलं, त्यांना पाठवण्यात आलं। एकनाथ शिंदे साहेबांचं स्वभाव की असं ज्या ज्या होतं ते स्वतःहून जात असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सभा घ्यायची आणि येणाऱ्या लोकांची व्यवस्था करायची जबाबदारी आमच्यावर होती। त्याप्रमाणे याच्यात कुरगुडी बिरगुडी काही नाही। वास्तविक हे आपलं सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भावनेने सगळे पुढे आलेले आहेत। आता आपण नाही जी घटना घडली त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता। अशा छोट्या मोठ्या राजकारणाकडे लक्ष न देता आपलं देशाचं कर्तव्य काय आज आणि त्या हरामखोराने हे काम केलंय त्यांना कसा बदला घेता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे। अशा गोष्टीला थारा देता कामा नये। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।